मित्रांनो, हे ट्रम्प तात्या काही शांत बसतच नाहीये. काही ना काही नवीन कुर्रापती काढतच आहे. आधी टेरिफ, मग पिस्टन फाईल आली असेल, नंतर वार आणि आता नाटो. पण हा नाटोचा कन्सेप्ट आहे ना, थोडा आपल्यासाठी येणाऱ्या काळामध्ये खूप सारा फायदेशीर ठरणार आहे इंडियाला. थोडं लक्ष देऊ नये का? कारण मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिलेत की अमेरिका नाटो मधून बाहेर पडण्याचा गंभीर विचार करते. आता जर नाटो मधून अमेरिका बाहेर पडली तर जगामध्ये सगळ्यात मोठा पॉवर शिफ्ट होऊ शकतो आणि याचा भारताला फायदा होईल का नुकसान होईल, क्विक मध्ये सांगायचा प्रयत्न करतो याच्यामध्ये. आता नाटो म्हणजे काय ते क्विकली समजून घ्या. नाटो ही 1949 मध्ये स्थापन झालेली 32 देशांची मिलिटरी अलायन्स आहे, ज्यात अमेरिका हा सगळ्यात मुख्य किंवा एक ताकदवर देश असं म्हणू शकतो. आणि यांचा एक मुख्य नियम आहे, आर्टिकल 5 असा आहे त्यांच्या याच्यामध्ये, जर यापैकी कुठल्याही देशावर हल्ला झाला ओके तर त्या सदस्यावर हल्ला झाला असं मानलं जातं आणि सगळे एकमेकाला याच्यामध्ये सपोर्ट करतात. वाद काय याच्यामध्ये, आता अमेरिका आणि इस्रायल ओके यांनी इराण विरुद्ध युद्धाची कारवाई केली, पण नाटो मधील युरोपियन देशांनी यांना साथ द्यायला स्पष्ट नकार दिला होता. तुम्ही आता टीव्हीवर वगैरे पाहिलं असेल. कारण नाटोच्या आर्टिकल 5 मध्ये तेव्हाच त्यांनी सांगितलं की हे सगळे नियम लागू होतील जेव्हा एखाद्या सदस्य देशावर थेट हल्ला होतो. आता इथे कोणावर हल्ला नाही झालेला, उलट यांनी हल्ला केलेला आहे आणि त्या अमेरिकेवर डायरेक्ट अटॅक तर झालेला नाहीये, म्हणून बाकीच्या देशाने थोडा सहभाग टाळलाय आणि यामुळे म्हणतायत की ट्रम्प त्याला झटका बसलाय, ते नाराज झालेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नाटोला पेपर टायगर म्हणजेच कागदी वाघ त्यांनी याच्यामध्ये म्हणलेलं आहे. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया की याच्यामुळे इम्पॅक्ट काय होईल जर अमेरिका बाहेर पडली तर. कारण नाटोच्या एकूण डिफेन्स खर्चापैकी 65 ते 70% खर्च एकटी अमेरिका करते, पण जेव्हा प्रत्यक्ष मदतीची वेळ आली तेव्हा ही युनिटी त्यांना दिसली नाही. आता कल्पना करा, जर अमेरिका नाटोमधून बाहेर पडली तर युरोपियन मिलिटरी पॉवर खूप सारी कमजोर झटक्यामध्ये होईल आणि याचा डायरेक्ट बेनिफिट रशिया आणि चायना सारख्या देशांना होईल, कारण त्यांची इथे पॉवर वाढेल आणि यामुळे ग्लोबल स्टॅबिलिटी धोक्यात येऊ शकते. महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, तर भारताला येणाऱ्या काळामध्ये ग्लोबल पॉवर म्हणून पुढे यायला खूप मोठी संधी मिळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे डिफेन्सवर खूप सारा बेनिफिट आपल्या देशाला याच्यामध्ये होऊ शकतो. आता नुकसान पण याच्यामध्ये होऊ शकतं, कारण ग्लोबल इन्स्टॅबिलिटीमुळे ऑइल प्राइसेस भयानक वाढू शकतात. ट्रेड रूट्स, इकॉनॉमिक्सवर ह्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट नक्कीच पाहायला मिळेल, ज्याचा फटका आपल्याला पण बसणार आहे. कारण आपला रुपया अक्षरशः आत्ताच्या कंडिशनला कोसळलेला आहे, त्याची अजून दुरावस्था होऊ शकते, बरोबर. आणि जिओपॉलिटिकल रिस्क वाढल्यामुळे हे सगळं होणार आहे, कारण अमेरिका इथून पुढे मग किडे करत राहील काही ना काही याच्यामध्ये, बरोबर. तर नाटो मधून बाहेर पडणं आपल्याला डिफेन्सच्या दृष्टीने, आपल्या इमेजच्या दृष्टीने नक्कीच फायदेशीर ठरणार आहे याच्यामध्ये. परंतु ग्लोबल अनस्टेबिलिटी वाढेल, जागतिक मार्केट्स हे खूप सारे धक्के खात येणाऱ्या काळामध्ये राहू शकतं. त्यामुळे जिओपॉलिटिक्स समजून घेतल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करणं सुरक्षित राहणार नाही. आणि अशी इम्पॉर्टंट माहिती जाणून घ्यायची असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा.